नमस्कार, मेजवानी आणि बरंच काही या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत दोन प्रकारे पडवळची भाजी करायचं, काप करायचे आणि हे मधले बिया असतात ते काढून टाकायचं आणि मग स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे। हे बघा, हे आहे ना, ह्या बिया सगळ्या हे काढून टाकायचे। पण पातळ चिरणार आहे, म्हणजे ही वाफेवर शिजवायची। हिला म्हणजे शिजायला वेळ नाही लागत। आज आपण दोन प्रकारची पडवळची भाजी बघतोय। हे पडवळ पातळ चिरून घेतले बघा, मस्त असं। त्याला लागणार फोडणीसाठी तेल, मिरच्या, कांदा, खोबरं, वरतून कोथिंबीर आणि मीठ। गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घातले, तेल तापलंय चांगल्यापैकी। आता आपण त्यामध्ये मिरच्या घालून घेऊया। मिरच्या बघा मी बारीक चिरले, जेवढ्या मिरच्या बारीक आणि चांगल्या भाजतील तशी भाजीला चव छान येते। मिरच्या छान तडतडले आहेत, आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया। झाकण ठेवून घेऊया, कांदा गुलाबी रंगात येईपर्यंत। आता आपण झाकण काढून बघूया कांदा शिजलाय का। कांदा चांगला परतून झालाय बघा, गुलाबी रंगावर आलाय। आता आपण त्यामध्ये पडवळ चिरलेली पडवळची भाजी आपण यामध्ये घालून घेऊया। गॅस बारीक करायचं, ह्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं। ही भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची, चांगली परतून घ्यायची तेलावर। आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे पाणी सुटेल आणि वाफेचं पाणी ह्यावर ही भाजी छान शिजून येते। गॅस मंद ठेवायचा, नाहीतर भाजी लागू शकते। आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत। आता आपण पाहूया भाजी शिजली की नाही। बघा, हे बघा भाजी शिजली आपली। आता आपण त्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊ। तुम्हाला कोथिंबीर घालायची नसेल, नाही घातली तरी चालू शकते। खोबरं आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून पण ही भाजी करू शकता। आम्ही मालवणी माणसं असल्यामुळे आम्हाला खोबरे जास्त लागतं। बघा आपली भाजी तयार आहे। झाकण ठेवते आणि गॅस बंद करते। ही आता आपण दुसऱ्या प्रकारची बघणार आहे भाजी पडवळची। ही पण अशीच पातळ चिरून घेतली आहे। त्या फोडणीसाठी लागणार आपल्याला तेल, कांदा, मसाला हा किचन किंग मसाला आहे, हा गरम मसाला आहे आणि लाल तिखट आहे। त्याच्यात आपण वाल घालून भाजी करणार आहे ही। हे वाल, खोबरं आणि तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी, हे एवढं साहित्य लागणार। आपण गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवला आहे। आता आपण त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया। आता आपण त्यामध्ये कांदा घालणार।
कांदा चांगला आपण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला पाहिजे असं. बघा आता आपण त्याच्या जरा 5 सेकंद झाकण ठेवूया आणि मग परत परतून घेऊ. बघा कांदा मस्त गुलाबी रंगावर झालाय. आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया. हा गरम मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे. हे आता आपण यामध्ये घालून घेऊया. मसाला चांगला मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये पावटे घालणार आहोत, म्हणजे वाल घालणार आहोत. ते आपण ह्याच्यात घालून घेऊया. हे बघा सोलून घेतलेत पावटे, आदल्या दिवशी भिजत घातलेले. मोड काढून ते सोलून घेतले. वालामध्ये आता आपण पाणी घालून शिजत ठेवूया. त्यावर आपण झाकण ठेवूया. आपण झाकण उघडून पाहूया. तर अर्धे कच्चे शिजले आहेत. आता आपण त्यामध्ये पडवळ घालून घेऊया. पडवळ चांगलं परतून घेऊया वालामध्ये. मसाला जर कमी वाटला तर आपण वरून घालू शकतो. आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे, तेव्हा आपण झाकण ठेवूया 5 मिनिटं. आता आपण उघडून बघूया भाजी शिजली का नाही ते. शिजली आहे पण थोडंसं पाणी आहे. बघा मी दाखवते. शिजली आहे भाजी. हे जरा पाणी कमी होऊ दे, मग आपण ह्याच्यावर खोबरं कोथिंबीर घालून घेऊया आणि हा मसाला घालूया. आताच किचन किंग मसाला मी थोडा ठेवलेला ना, तो मी आता हा मसाला घालून घेतलाय. आता जरा परतून घेऊया आणि मीठ घालायचं राहिलंय. मीठ घालून घेऊया आता आपण मीठ घालून घेऊया. पाणी पण भाजीतलं कमी झालंय बघा. आता आपली भाजी होतच आली आहे. खोबरं आणि कोथिंबीर वरून घालायचे. तर खोबरं घालून घेते. तर ही आपली पडवळची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही 2 प्रकारे केलेली पडवळची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.